गौरी गणपतीसाठी रेल्वेने कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ठाणे रेल्वे स्थानकात 2 अतिरिक्त आरक्षण खिडक्या. खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते उद्घाटन. खासदार म्हणून निवडून आल्याच्या 1 वर्षाच्या आतच नरेश म्हस्के यांनी रेल्वे विषयक अनेक प्रश्न मार्गी लावलेत. गेल्या 4 वर्षांपासून गणेशोत्सवासाठी कोकणात रेल्वेने जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ठाणे रेल्वे स्थानकात तिकिटासाठी 2 अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू कराव्यात, ही प्रवासी संघटनेची मागणी प्रलंबित होती. खासदार नरेश म्हस्के यांनी पाठपुरावा केल्याने आजपासून या 2 अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू झाल्या असून त्यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. गौरी गणपतीच्या सणाला कोकणात जाण्याकरता जे चाकरमानी आहेत, या परिसरात राहणारे, यांचं रेल्वेने जाण्याकरता खूप मोठं प्राधान्य असतं. कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून प्रचंड अशी गर्दी असते आणि मग बुकिंग करता, रिझर्वेशन करता गर्दी असल्यामुळे ज्या काही एकंदर ज्या खिडक्या आहेत बुकिंगच्या, त्या थोड्या कमी पडतात आणि त्यामुळे गेले कित्येक वर्षाची कोकणवासियांची मागणी होती आणि म्हणून गणपतीच्या काळामध्ये या 2 खिडक्या आम्ही वाढवलेल्या आहेत. त्याचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं रिझर्वेशनचं कोकणवासियांची मागणी होती, आज ती पूर्ण झालेली आहे आणि त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे. सर, पण एकीकडे पाहिलं जातं की कोकण म्हणजे चाकरमानी आहे, त्याची मोठी गर्दी होताना पाहायला मिळते. त्यामुळे आपण संसदेत याबद्दल काही अतिरिक्त ट्रेन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काही आपण अतिरिक्त ट्रेन तुम्ही पाहिलं असेल या 10 वर्षामध्ये रेल्वेची जी काही प्रगती झालेली 11 वर्षामध्ये आपण स्पेशल ट्रेन कोकणासाठी, गणपतीसाठी विशेष अशा कोकण स्पेशल ट्रेन सोडत असतो. ट्रेनची संख्या पण प्रचंड आहे, पण शेवटी लोकसंख्या वाढ हा आपल्या हिंदुस्थानाचा मोठा विषय आहे. परंतु जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील याकडे आम्ही प्रामाणिकपणे लक्ष देतोय. सर, काल शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेवरती टीका केलेली आहे. त्यांची जी भाषा आहे ती आगरी विद्येची भाषा आहे असं ते म्हणतात. हे बघा, आत्ताच मी या ठिकाणी रिझर्वेशन काउंटर सुरू केलेले आहेत कोकणाला जाण्याकरता. आमच्या प्रभागामध्येच मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी मेंटल हॉस्पिटल आहे. संजय राऊत यांची रवानगी त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये करण्याची गरज आहे आणि त्या ठिकाणी ऑलरेडी आम्ही त्यांच्याकरता रिझर्वेशन ठेवलेलं आहे. त्यांनी त्या ठिकाणी जाण्याचं काम करावं. संजय राऊत नेहमीप्रमाणे भुंकण्याचं काम करतात. ते सामनाच्या पगारावरती आपला चरितार्थ चालवत असतात आणि पगारामुळे त्यांना सकाळी जे भुंकण्याचं काम आहे ते नित्यनियमाने करत असतात. एकनाथ शिंदेवरती कितीही यांनी टीका केली तरी महाराष्ट्रातील जनतेने जो काही त्यांना पाठिंबा दिलेला आहे, 80 जागा लढून 60 जागा विधानसभेच्या त्यांनी जिंकलेल्या आहेत. यांनी 100 जागा लढवल्या, 20 पण जागा जिंकता आले नाहीत. त्यामुळे यांच्या बडबडीकडे बालिश बहु बाईकात बडबडला असं जे म्हणतात तसं ते पोरकट संजय राऊत आहेत. मीडियापुरते सकाळी त्यांची लायकी फक्त बडबडणं मीडियामध्ये एवढीच राहिलेली आहे. काल त्यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संदर्भात जे उद्गार काढले, ठाण्यातल्या तुम्हाला आम्ही जोड्याने आणू, आणि माझे जे त्यांच्या सोबत उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत जे शिवसैनिक आहेत, स्वतःला नेते समजतात, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिष्य समजतात, त्यांच्या जर हिंमत असेल आणि त्यांना जर दिघे साहेबांची जाण असेल, दिघे साहेबांनी त्यांना जे मोठं केलं, जो काही त्यांच्यावरती उपकार केलेले त्याची जाण असेल तर संजय राऊत याला जोड्याने आणतील. दिल्लीत जाऊन अमित बूथ चाचणी करतात, तेच मिळालेले आहेत असं ते म्हणतात. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चाटेगिरी कोण करतंय हे अख्ख्या जगाने पाहिलेलं आहे. हिंदुस्थानात राहून पाकिस्तानची भाषा जे बोलतायत, पाकिस्तानला पाहिजे तशा पद्धतीने बोलतायत. आज पाकिस्तानमध्ये ह्यांचे व्हिडिओ फिरतायत. मी तर म्हणेन हा एक मोठा राष्ट्रद्रोह आहे आणि यांच्यावर राष्ट्रद्रोहाची कारवाई केली पाहिजे. लोकसभेने उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना मात्र तुम्ही जेवढे उत्तरवडे झाला होता आम्ही पुनरावृत्ती करावी आमचा प्रश्न संजय होतात. बेगामे शादी में ठाण्याचा आपला तीव्र. हे बघा, राजसाहेबांबद्दल जो काही प्रेमाचा उमाळा जो आलेला आहे हे पाहून आश्चर्याचा धक्का बसतोय. ज्या राजसाहेबांना उद्धव ठाकरे यांनी खड्यासारखे बाजूला केलं, ज्या राजसाहेबांनी वणवण फिरून महाराष्ट्रात शिवसेना ग्रामीण भागात वाढवली, त्यांना शिवसेना सोडण्याकरता लावलं. लहान मुलगा कसा रुसून बसतो आणि बालहट्ट वडिलांना पुरवावा लागतो, तशा पद्धतीने रुसून बसून
बाळासाहेबांकडनं बालहट्ट आपला पुरून घेतला, ते उद्धव साहेब आज राजसाहेबांबद्दल जे काय प्रेम दाखवत आहेत यावरनं आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. असो, शेवटी निर्णय राजसाहेब घेणार आहेत. तुम्ही लोकसभेत मेलेले आणि आमचे कोकण भक्त, गणेश भक्त त्यांचे पहिले आभार मानतो. एवढी उपस्थिती त्यांनी दाखवली. तसं साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गणेश उत्सव हा कोकणातला एक महत्त्वाचा सण असतो आणि त्याच्यात जाणाऱ्यांची गर्दी अचाट असते आणि ती गर्दी आटोक्यात येणारी नसते. पण आम्ही गेले कित्येक वर्षापासून हा प्रयत्न सातत्याने धरून ठेवला होता, पण त्याला काही यश आलं नव्हतं. पण साहेबांच्या या वर्षाच्या एका प्रयत्नामध्ये हे काम सक्सेस झालं. म्हणून संसदेतनं मी मस्के साहेबांचे आभार मानतो आणि पुढचे हे करण्यासाठी त्यांना ते मिळावी हे सगळ्यांच्या वतीने आणि आमच्या गणेश भक्तांच्या वतीने मी आभार मानतो त्यांचे. थँक्यू.